नमस्कार. ग्रंथ सूक्त सत्र 8वे सूत्र पुस्तकांचं पुस्तक. ग्रंथ सूक्त सत्र 8वे सूत्र पुस्तकांचं पुस्तक. आपलं आजचं पुस्तक दीपा देशमुख यांचं जग बदलणारे ग्रंथ. दीपा देशमुख यांचं जग बदलणारे ग्रंथ 399 रुपये किमतीचं 432 पानी 2021 साली प्रकाशित झालेलं पुस्तक, ज्याचे प्रकाशक आहेत मनोविकास प्रकाशन, दीपा देशमुख यांचं जग बदलणारे ग्रंथ. पुस्तकांचं पुस्तक असं सूत्र धरून आपण ग्रंथसूक्तच्या या सत्रामध्ये वेगवेगळ्या पुस्तकांचा विचार केला. त्याच्यामध्ये जग बदलणारे ग्रंथ या पुस्तकाची वैशिष्ट्य 2. सगळ्यात पहिलं म्हणजे अशा स्वरूपाचं वाचलेलं हे मी पहिलं पुस्तक नाही, पण एका अर्थानं वेगवेगळ्या धर्मग्रंथांचा आणि त्याच्या बरोबरीनं तत्वचिंतनात्मक असलेल्या ग्रंथांकडे वेगळ्या पद्धतीनं एका वेगळ्या सूत्रानं जग बदलणारे ग्रंथ असं सूत्र धरून पुस्तकांचं पुस्तक अशा स्वरूपाचं इतकं विस्तृत स्वरूपाचं पुस्तक माझ्या पाहण्यामध्ये नाही. मला माझ्या ज्ञानाच्या, माझ्या वाचनाच्या, माझ्या बुद्धीच्या, माझ्या आकलनाच्या आणि माझ्या स्मरणशक्तीच्या मर्यादा पूर्णपणानं माहिती आहेत. तरी सुद्धा भगवद्गीतेपासून तत्वज्ञानापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करणारा आणि त्याच वेळेला धर्म, अर्थ, काम, मोक्ष, विज्ञान, तत्वज्ञान, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, मानववंशशास्त्र आणि गणित. मी पुन्हा म्हणतो, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, विज्ञान, तत्वज्ञान, राज्यशास्त्र, मानसशास्त्र आणि मानववंशशास्त्र आणि गणित अशा अनेक ज्ञानशाखांमधल्या महत्वाच्या आणि मूलभूत पुस्तकांविषयी केलेलं भाष्य अशा स्वरूपाचं पुस्तक म्हणजे जग बदलणारे ग्रंथ. लेखिका दीपा देशमुख. माणसाची प्रगती होण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या आणि त्यातलं जितकं तंत्र, ज्ञान आणि विज्ञान हे महत्वाचं आहे, त्याचं शब्दांकन आणि त्याच्या पलीकडे जात केलेल्या वेगवेगळ्या भावभावनांचं, तत्व आणि तत्वज्ञानांचं शब्दांकन अशी पुस्तकं, सूत्र, वेद, उपनिषद आणि वेगवेगळे धर्मग्रंथ यांची चर्चा असं पुस्तक म्हणजे दीपा देशमुख यांचं हे पुस्तक. या पुस्तकामध्ये नेमका कोणत्या पुस्तकांचा विचार केलाय हे जाणीवपूर्वक आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे जे मी पहिलं वाक्य म्हटलं की ज्या माध्यमातनं ते मी म्हटलेलं वाक्य अशातला भाग नाही. या पुस्तकाच्या पहिल्या पानावर छापलेली ती ओळ आहे. या जवळजवळ 400-450 पानी पुस्तकामध्ये दीपा देशमुखांचं मनोगत, याच्या नंतर येणारी जी पुस्तकं आहेत त्याचा क्रमवार विचार आपण करूया. त्या दृष्टिकोनातनं या पुस्तकाचं महत्व लक्षात येईल की मुळातच अशी मूलभूत पुस्तकं आता मुळात वाचायची म्हटली तरी सुद्धा अडचण येऊ शकते आणि ती कुठे काही वेळेला उपलब्ध होऊ शकतील अशातलाही भाग नाही. काही वेळेला ती उपलब्ध झाली तरी आपल्याला समजणाऱ्या भाषेमध्ये त्याचा अर्थ त्या मूळ पुस्तकाबरोबर दिला असेल का याचा विचार करावा लागेल. याचं उदाहरण द्यायचं झालं तर या पुस्तकातलं पहिलंच पुस्तक ज्याचा परिचय सखोलपणानं करून देण्यात आलाय ते आहे भगवद्गीता. आता माझी एक पिढी अशी आहे की आम्ही 10वी SSCच्या पहिल्या बॅचचे माणसं आहोत. आम्हाला आमच्या उभ्या आयुष्यामध्ये संस्कृत ही भाषा कधीही शिकायसाठी नव्हती. नंतरच्या काळामध्ये आम्ही आपणहून शिकलो असतो तर कोणी बंदी घातली नव्हती, परंतु अशी उदाहरणं फार विरळ असतील. त्यामुळे आयुष्याच्या या ना त्या टप्प्यावरती भगवद्गीता वाचावी, समजून घ्यावी असं जरूर वाटतं. सुदैवानं आता भगवद्गीतेची अगदी छोट्या आकाराची पुस्तकंही वरती मूळ श्लोक आणि खालती मोजक्या ओळींमध्ये अर्थ अशी आता उपलब्ध आहेत. चिन्मय मिशन सारखी मंडळी या बाबतीत फार मोठं काम करत असतात. गीता गोरखपूर प्रेसची ही पुस्तकं अशा पद्धतीनं भगवद्गीतेबद्दल आहेत. पण जर थोडक्यात त्या पुस्तकाचं तत्वज्ञान किंवा विषय समजून घ्यायचा असेल तर दीपा देशमुख यांच्या जग बदलणारे ग्रंथ अशा पुस्तकांचा नक्की उपयोग होतो. कदाचित अशाच उद्देशानं अशा मूलभूत
ज्याची माहिती प्रत्येक चोखंदळ वाचकाला आणि समंजस नागरिकाला असलीच पाहिजे, अशा दृष्टिकोनातनं मग तुम्ही जगातल्या कुठच्याही भागात राहत असा, तुमची मातृभाषा किंवा व्यावहारिक भाषा कुठचीही असू दे, तुमचं कार्यक्षेत्र कुठचंही असू दे, पण एक व्यक्ती म्हणून, एक नागरिक म्हणून, एक माणूस म्हणून या पुस्तकांची जुजबी निदान तोंडओळख आपल्याला पाहिजे. अशा आशयानं, अशा अर्थानं कदाचित असं सूत्र धरून दीपा देशमुख यांनी विविध पुस्तकांचा समावेश त्यांच्या जग बदलणारे ग्रंथ या पुस्तकामध्ये घेतलाय. आत्ताच म्हणलं तसं यातलं पहिलंच पुस्तक भगवद्गीता आहे. जसं हिंदू धर्माचा मूळ पाया असणाऱ्या भगवद्गीतेचा याच्यामध्ये समावेश आहे. त्याच्या पाठोपाठ गौतम बुद्धांचं त्रिपिटक, येशू ख्रिस्तांचं बायबल, वात्सायनाचं कामसूत्र, कौटिल्याचं अर्थशास्त्र, प्लेटोचं रिपब्लिक, युक्लिडचं एलिमेंट्स, सन्सूचं द आर्ट ऑफ वॉर, मोहम्मद पैगंबरांचं कुराण, युटोपिया हे थॉमस मोर यांचं पुस्तक, निकोलो मॅकियावेली यांचं द प्रिन्स हे पुस्तक, गॅलिलिओ गॅलिलीचं डायलॉग हे पुस्तक, आयझॅक न्यूटनचं प्रिन्सिपिया हे पुस्तक, कार्ल लिनियस यांचं सिस्टीम नॅचरे हे पुस्तक, त्याच्या पाठोपाठ सॅम्युअल जॉन्सनचं डिक्शनरी, ॲडम स्मिथचं वेल्थ ऑफ नेशन्स, अॅन एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन हे थॉमस माल्थसचं पुस्तक, ॲरिस्टॉटलचं वर्क्स हे पुस्तक. मला हे फार महत्वाचं वाटलं. ॲरिस्टॉटल म्हटल्यानंतर साधारणपणे त्याची राज्यशास्त्राचं पुस्तक घेतलं जातं, इथे मात्र वर्क्स हे पुस्तक घेतलं गेलंय. हेनरी डेव्हिड थोरो याचं सिव्हिल डिसोबिडियन्स हे पुस्तक. थोरो हे पुस्तक आणि लेखक दुर्गाबाई भागवतांमुळे मराठी वाचकांना फार मोठ्या प्रमाणावरती माहिती झालेला व्यक्ती आहे. द चार्ल्स डार्विन यांचं द ओरिजिन ऑफ स्पेसीज हे पुस्तक. या पुस्तकातलं हे प्रकरण वाचत असताना चार्ल्स डार्विनच्या जीवनावरच्या 2 कादंबऱ्या मला राहून राहून आठवत होत्या. दास कॅपिटल हे कार्ल मार्क्सचं पुस्तक. हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे की एकीकडे ॲडम स्मिथच्या वेल्थ ऑफ नेशन्सचं जसं हे पुस्तक विचार करतं, त्याच्या बरोबरीनं त्याला समांतर असं जाणाऱ्या कार्ल मार्क्सच्या दास कॅपिटल या पुस्तकाचाही विचार करतात. आज मितीला आपल्या समाज व्यवस्थेमध्ये, राज्य व्यवस्थेमध्ये, जागतिक क्रमवारीमध्ये नेमकं कम्युनिझमला मानणारे किती राष्ट्र कम्युनिझमच्या मूळ स्वरूपामध्ये, ढाच्यामध्ये अस्तित्वात आहेत, हा प्रश्न जरी निकालात निघालेला असला तरी आपल्या इतिहासाचा एक महत्वाचा काळ कम्युनिझम आणि त्याला पायाभूत असणाऱ्या, आधारभूत ठरलेल्या दास कॅपिटलनं दिलेला होता किंवा कार्ल मार्क्सच्या तत्वज्ञानानं दिलेला होता, हे नाकारता येत नाही. त्याच्याच बरोबरीनं मानसशास्त्राचा विचार करणारं द इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स हे सायमन फ्रॉइडचं पुस्तक, थिअरी ऑफ द लेझर क्लास हे थॉर्स्टिन वेबलिनचं पुस्तक, याच्या बरोबरीनं रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या पुस्तकाचाही विचार या पुस्तकामध्ये केलाय. 1913 साली नोबेल पारितोषिक मिळालेलं हे पुस्तक. अशा पद्धतीनं साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळवलेला पहिला भारतीय साहित्यिक म्हणजे रवींद्रनाथ टागोर. त्याही पुस्तकाचा आवर्जून इथं समावेश केलाय. रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजली या पुस्तकातला समावेश आणि त्या संबंधातलं प्रकरण वाचत असताना मला राहून एकंदरीतच रवींद्रनाथ टागोर यांच्यावरती आपल्या मराठीत लिहिल्या गेलेल्या कादंबऱ्या आणि व्यंगचित्र किंवा अलीकडच्या काळातलं पुन्हा शांतिनिकेतन, नंतरच्या काळातलं पुन्हा शांतिनिकेतन हे पु ल देशपांडे यांचं पुस्तक आठवत होतं. तसंच पु ल देशपांडे यांनी आधी आकाशवाणीसाठी केलेली आणि नंतर पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध झालेली रवींद्रनाथ 3 व्याख्यानं हेही पुस्तक जरूर आठवत होतं. अल्बर्ट आइन्स्टाईनच्या दुसऱ्या एका पुस्तकाचा विचार या पुस्तकामध्ये केलाय आणि ते पुस्तक आहे रिलेटिव्हिटी द स्पेशल अँड जनरल थिअरी. मोहनदास करमचंद गांधी यांचं सत्याचे प्रयोग या पुस्तकाचाही विचार आहे. बर्नार्ड रसेलच्या मॅरेज अँड मॉरल जजमेंट ऑफ द चाइल्ड हे जॉ पियाजेचं पुस्तक. द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी हे जॉन मेनॉर्ड केन्स यांचं पुस्तक. अर्थशास्त्र या विषयावरची 3 वेगवेगळ्या काळातली 3 वेगवेगळ्या विचारसरणीची 3 पुस्तकं या पुस्तकामध्ये येतात. मी म्हटलं तसं ॲडम स्मिथ, कार्ल मार्क्स आणि त्याच्यानंतर केन्शियन इकॉनॉमी म्हणून जगप्रसिद्ध झालेल्या जॉन मेनॉर्ड केन्स द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी.
थिअरी ऑफ ह्युमन मोटिव्हेशन, अब्राहम मास्लो. पुन्हा मानसशास्त्रावरती असलेलं हे दुसरं किंवा तिसरं पुस्तक, मॅन्स सर्च फॉर मिनिंग, हे व्हिक्टर फ्रँकलचं पुस्तक. अत्यंत महत्वपूर्ण, फार कमी वेळा ज्याचा उल्लेख होतो असं हे पुस्तक, आणि अनेक वर्ष हे पुस्तक आउट ऑफ स्टॉक अशा पद्धतीचं होतं. त्यामुळे या पुस्तकाविषयी माहिती हवी असल्यास जग बदलणारे ग्रंथ या पुस्तकातले, दीपा देशमुख यांच्या पुस्तकातलं हे प्रकरण तरी वाचलं पाहिजे. हे मान्य आहे मला की हे करणं म्हणजे मूळ पुस्तक मिळालं नाही म्हणून परिचय वाचलं, हे म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखं आहे. पण खरं सांगायचं म्हणजे पुस्तकांचं पुस्तक, अशा पद्धतीचं पुस्तक तयार करण्यामागचा मूळ सूत्रच हा असतो की वेळेच्या अभावी, उपलब्धतेच्या अभावी, ज्ञानाच्या अभावी, सामंजस्याच्या आणि क्षमतेच्या अभावी तो विषय पूर्णपणाने आपल्याला अनभिज्ञ राहू नये, एवढ्या करता निदान तोंड ओळख व्हावी, अशाच उद्देशानं अशी पुस्तकं लिहिली जातात. आणि म्हणूनच दीपा देशमुख यांच्या जग बदलणारे ग्रंथ मधल्या या पुस्तकांचा विचार आपल्याला करणं क्रमप्राप्त होतं. द सिमॉन बेवचं सेकंड सेक्स आहे, आर्ट ऑफ लिव्हिंग, हे एरिक फ्रॉमचं पुस्तक आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग, लिव्हिंग नाही, सॉरी, आर्ट ऑफ लिव्हिंग हे एरिक फ्रॉमचं पुस्तक. रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी, या पुस्तकाला अलीकडच्या काळामध्ये किंवा या तत्वज्ञानाला, या सिद्धांताला अलीकडच्या काळामध्ये, विशेषतः करोना नंतरच्या काळामध्ये आणि त्यातही अलीकडच्या IT-च्या आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अतिरिक्त प्रभावामुळे, आतोनात असलेल्या वर्क प्रेशरमुळे ज्या काही वेगवेगळ्या पद्धतीच्या फिजिकल नाही पण मेंटल आणि सायकोलॉजिकल डिसऑर्डरचा विचार केला जातो, अशा वेळेला निदान मूलभूत गोष्टी माहिती व्हाव्यात या दृष्टिकोनातनं फार पूर्वीच्या काळात लिहिलं गेलेलं, पण आज नव्यानं ज्याची उपयुक्तता लक्षात घ्यावी लागते. काळाच्या ओघामध्ये वैद्यकशास्त्र प्रगत झालं, मानसशास्त्र प्रगत झालं, मानवी विचारांचा, प्रवाहांचा आणि अंतप्रवाहाचा विचार करणारी, सूक्ष्मात सूक्ष्म अशा घटनांचा आणि घटकांचा विचार करणारी तंत्रज्ञान आणि विज्ञान आता आपल्याला उपलब्ध आहे. परंतु काही वेळेला मन हे त्याच्या पलीकडे जातं, त्याचा विचार मांडणारं, त्या काळाला धरून असलेलं, पण काही प्रमाणात तरी आज मी तिलाही लागू पडणार असं हे पुस्तक आहे. कॅपिटलिझम आणि फ्रीडम हे मिल्टन फ्रीडमनचं आहे. तुलनेनं अगदी अलीकडच्या काळातलं असं हे पुस्तक आहे. एका अर्थानं हे वादग्रस्त असं ठरू शकणारं पुस्तक आहे, कारण याला पॅरलल असं जाणारं रघुराम राजन यांचं सेव्हिंग फ्रॉम द कॅपिटलिझम अशाही पद्धतीचं पुस्तक आहे. परंतु कॅपिटलिझम आणि फ्रीडम हे पुस्तक वाचत असताना किंवा या पुस्तकाविषयीचा, या पुस्तकातला लेख वाचत असताना मला राहून असं वाटतं की आयन रँड यांच्या पुस्तका, त्याचा एसेज ऑन कॅपिटलिझमचाही विचार हे पुस्तक वाचताना केलं पाहिजे. कारण कॅपिटल अँड फ्रीडम याच्यामध्ये जणू काही मानव हा एक यंत्र अशा स्वरूपाची संकल्पना पुढे येते. त्याची एक वेगळी बाजू वेगळ्या पद्धतीनं या दोन पुस्तकांमध्ये येते. आणि म्हणूनच कदाचित अर्थशास्त्र, धर्मशास्त्र आणि मानसशास्त्र याची सांगड एका पाठोपाठ एक आपल्या कळत न कळत हे पुस्तक सलगपणाने वाचत असताना आपल्या लक्षामध्ये येतं. कदाचित या पुस्तकाचा तो उद्देश नसेलही, पण दीपा देशमुख ज्या वेळेला या पुस्तकांचं पुस्तक अशा स्वरूपाच्या पुस्तकाला जग बदलणारे ग्रंथ असं नाव देतात, त्यावेळेला हे पुस्तक सलगपणे वाचत असताना मला सहज असं मनामध्ये येतं की जसं आधीच्या एका सूत्रामध्ये इस्रायल आणि त्याच्या आधी आद्य शंकराचार्याचा विचार करताना ग्रंथसुक्तमी मालिकेमध्ये असं म्हटलं की काही वेळेला इतिहास बदलतो, त्यातनं भूगोल बदलतो, त्यातनं नागरिकशास्त्र बदलतं, आणि नागरिकशास्त्र बदलतं म्हणून पुन्हा एकदा इतिहास आणि भूगोल बदलतात. ही जी एक साखळी आहे, अगदी तशीच साखळी मानवशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र आणि धर्मशास्त्र यातनं होत असतं. धर्माची उपयुक्तता किंवा गैरवाजवीपणा हा यातनं अधोरेखित होत राहत असतो. आणि म्हणून
अतिरिक्त धर्माकडून अतिरिक्त अर्थाकडे, अतिरिक्त अर्थाकडनं अतिरिक्त कामाकडे, अतिरिक्त कामाकडनं अतिरिक्त मोक्षाकडे, असं जे काही एक लंबक हलत राहतो, याचे वेगवेगळ्या काळामध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या विचारसरणीच्या वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळ्या पुस्तकातनं घेतलेला वेध आणि त्यांचा परिचय, अशा अर्थाचं पुस्तक म्हणजे दीपा देशमुख यांचं जग बदलणारे ग्रंथ. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.